सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. येत्या 14 ऑक्टोबर शनिवारी सर्व पित्रे अमावस्या आलेली आहे. शनिवारी अमावस्या आल्यास शनी अमावस्या म्हटली जाते. अमावस्येला आपल्या घरात उपाय केले तर खूप प्रभावी ठरतात आणि शनी अमावस्येला उपाय केल्यास जास्तीत जास्त प्रभावी ठरतात. आजचा उपाय अगदी 5 मिनिटाचाच आहे. प्रत्येक आईने हा उपाय करण्यासारखा आहे. आईला, स्त्रीला काही कारणामुळे हा उपाय नाही करता आला, घरातील मावशी, आजी, काकू, काकी यांनी मुलांसाठी उपाय केला तरी चालेल. अगदी वडिलांनी, पप्पांनी सुद्धा हा उपाय आपल्या मुलांसाठी केला तरी चालेल. बऱ्याच घरांमध्ये मुलं चिडचिडी असतात, हट्टीपणा करतात. अगदी सगळ्यांचीच मुलं हट्टीपणा करतात, चिडचिड करतात. आई वडील कंटाळून जातात, काय करावं सुचत नाही. काही वेळा मुलांना दृष्ट लागते. आपले मुलं चांगली प्रगती करतात, बाहेर काही चांगले कपडे वगैरे घालून गेले, चांगले दिसले तरी पण दृष्ट लागून जाते. काही वेळा बाहेरील बाधा, करणी बाधा, काही ओलांडण्यात वगैरे येतं. लहान मुलं कुठून चालताय, प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर लक्ष तर आपल्याला ठेवता येत नाही आईवडिलांना. शाळेत जातात, काही ओलांडण्यात वगैरे येतं. आजकाल 4-4 रस्त्यावर, 3 रस्त्यावर किंवा रस्त्यावर काहीही फेकलेलं असतं. साधं घराला किंवा दुकानाला वगैरे लिंबू मिरची लावतात, ते सुद्धा आपण कचऱ्यात न टाकता रस्त्यावर फेकून देतात. हे चुकीचं आहे आणि ते सुद्धा मुलांच्या ओलांडण्यात वगैरे येतात. त्याचा काही वेळा वाईट परिणाम दिसून येतो. चांगली मुलंसुद्धा चिडचिड करतात, किरकिर करतात, आईवडिलांना त्रास देतात. मुलं लहान किंवा मोठी, लहान लेकरांना तर दृष्ट लागतेच, पण मोठ्या मुलांना सुद्धा दृष्ट लागते. असं नाही की लहान मुलांना दृष्ट लागते. कॉलेजची मुलं, जॉब करणारी मुलं असतील त्यांना सुद्धा दृष्ट, नजरबाधा होते. काही मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही. अशा वेळी अमावस्येला जर तुम्ही घरामध्ये मुलांसाठी असा उपाय केल्यास फायदाच होईल. तर 14 ऑक्टोबरला सर्व पित्री अमावस्येला सकाळीच थोडासा भात शिजवून घ्या. मीठ असलं भातात तरी चालेल किंवा नाही घातलं तरी चालेल. हा उपाय आपल्याला 12 वाजेच्या आतच करायचा आहे. भात शिजवून घ्या. अंघोळीनंतरच हा उपाय करावा. अंघोळ झालेली नसेल आणि हा उपाय केला चालणार नाही. आईने किंवा जी व्यक्ती हा उपाय करणार आहे, अंघोळ करून घ्या. मुलाला सुद्धा अंघोळ करायला सांगा. ताजाच भात घ्यायचा आहे. रात्रीचा शिळा भात घेऊ नका. थोडासाच भात घ्या. त्यात काही टाकायचं नाही. फक्त भात एका ताटलीत वगैरे घेऊन आपल्या मुलांवरून उतरवून टाका. मुलांना आपल्यासमोर उभं करा किंवा बसवून घ्या आणि हा भात मुलांवरून 12 वाजेच्या आत 1 वेळा उतरवून गच्चीवर ठेवून द्या. जेणेकरून पक्षी, कावळे खाऊन टाकतील. गच्चीवर तुम्हाला हा भात ठेवता येत नसेल, तुम्ही बिल्डिंगमध्ये वगैरे चाळीत वगैरे राहत असाल किंवा जाता येत नसेल गच्चीवर वगैरे, तर भात घराबाहेर अशा ठिकाणी ठेवून द्या, पक्षी जेथे खाऊन टाकतील. हा उपाय करताना तुम्ही एक विड्याचं पान घेऊन सुद्धा हा उपाय करू शकता. तुम्हाला ताटलीत वगैरे भात ठेवायचा नसेल तर विड्याच्या पानावरचा सुद्धा उपाय खूप प्रभावी ठरतो. मी तुम्हाला आधी एक व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे माझ्या चॅनलवर. विड्याच्या पानावर अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी विड्याच्या पानावर खडं मीठ किंवा मोहरी, 4-5 लाल सुक्या मिरच्या ह्या घेऊन मुलांवरून उतरवून जाळून टाकायचा. हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर तुम्ही हा उपाय विड्याच्या पानावर सुद्धा करू शकता. खूप प्रभावी ठरतो. तुम्हाला फक्त लागणार आहे एक विड्याचं पान. उपाय सेम आहे. फक्त तुम्हाला ताटलीत जर भात घ्यायचा नसेल, तुम्ही एक विड्याचं पान घेऊन त्या पानावर थोडासा भात ठेवून मुलांवरून 1 वेळा किंवा किमान 3 वेळा, फक्त तुम्ही 1 वेळा सुद्धा उतरवून टाकू शकता किंवा 3 वेळा सुद्धा उतरवला तरी टाकू शकता. तर 1 वेळा नाही तर 3 वेळा उतरवून टाकून देऊ शकता. आता उतरवायचा कसा? आपण काही गोष्टी उतरवतो त्या म्हणजे घड्याळाच्या दिशेने अशा ओवाळून उतरवतो. तर तसं करायचं नाही. आपल्याला भात कसा उतरवायचा आहे, मुलांना आपल्यासमोर उभं करा किंवा बसवून घ्या. डोक्यापासून ते पायापर्यंत 1 वेळा फक्त असं उतरवून घ्यायचं किंवा 3 वेळा उतरवून. तुम्ही 1 वेळा उतरवला भात तरी चालेल. डोक्यापासून पायापर्यंत असं उतरवून घ्या आणि सरळ कोणाशी न बोलता गॅलरीत, गच्चीत किंवा एखाद्या कोपऱ्यात पक्ष्यांना खायला टाकून द्या.
हा भात उतरवताना दिशा वगैरे बघायची गरज नाही. कुठल्याही दिशेला उभं राहून हा उपाय केल्यास चालतो. जशी मुलांची दृष्ट काढतो तशाच पद्धतीने हा भात उतरवून टाकायचा आहे. सकाळी 12च्या आत हा उपाय केला तर दिवसभरात तो भात कुठलेही पक्षी खाऊन जातील. म्हणजे अमावस्या तिथीतच हा भात पक्षी खाऊन टाकतील. असं नाही की कावळ्यांनीच हा भात खाल्ला पाहिजे. कुठल्याही पक्षाने हा भात खाल्ला तरीही चालेल. अगदी साधा सोपा उपाय आहे. लहान मुलं असतील, मोठी असतील, सर्वांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी करा. फक्त थोडासा भात तुम्हाला लागणार आहे, बाकी काहीही नाही. ह्या अमावस्येला नाही जमला, पुढच्या अमावस्येला करा. जर शनी अमावस्येला, सर्व पित्री अमावस्येला हा उपाय केला, मुलांना कशीही लागलेली दृष्ट उतरून जाते. मुलांच्या स्वभावात तुम्हाला 100% फरक दिसून येईल. मुलांचा हट्टीपणा, तापटपणा, चिडचिड होणार नाही. तर एकदा हा उपाय करून बघा. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला केला तरीही चालतो. तसं तर तुम्हाला एका अमावस्येतच फरक दिसून येईल. पण तुम्हाला हा उपाय आवडला की आपले मुलं चांगले वागू लागले, त्यांची प्रगती होऊ लागलेली आहे, मुलांचा हट्टीपणा, जिद्दीपणा, चिडचिडपणा अगदीच कमी होऊन गेलेला आहे, तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला न चुकता जरी केला, अतिशय प्रभावी आणि चांगला उपाय. फक्त तुम्हाला थोडासा भात लागणार आहे. तुमच्याकडे विड्याचं पान नसेल, नका घेऊ. एखाद्या वाटीत, ताटलीत तो भात घेऊन घ्या, उतरवून घ्या आणि सरळ तो गच्चीवर वगैरे ठेवून द्या. ताटली घरी घेऊन या आणि धुवून टाका. बस एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे. तर ह्या अमावस्येला, सर्व पित्री अमावस्येला, आईला नाही जमला तर घरातील कोणाकडून तरी हा उपाय करून घ्या. पण नक्की करून बघा, काय हरकत आहे. आपण आपल्या मुलांसाठी वाटेल ते उपाय करत असतो. हा लहानसा